लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. अखिल भारतीय किसान सभेचा नांदगाव शहरातील हुतात्मा चौकात रास्ता रोको आंदोलन. तहसीलदारांना दिले निवेदन. बातमी नांदगाव येथून. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरातील हुतात्मा चौकात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर नांदगाव तहसीलदारांना किसान सभेच्या वतीने निवेदन देण्यात आले. नांदगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे होऊन अनेक महिने उलटूनही हजारो शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही, असा आरोप आंदोलकांनी केला. तसेच वनजमीन व गायरान जमीन शेतकऱ्यांच्या नावावर करण्यात यावी, फॉरेस्ट विभागाकडून स्थळ पंत्रा मागवून तातडीने अहवाल द्यावा, अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या मका पिकाला हमीभाव न मिळाल्याचा मुद्दाही आंदोलनात उपस्थित करण्यात आला. शासनाने जाहीर केलेला 2,400 रुपये हमीभाव असतानाही प्रत्यक्षात 1,400 ते 1,500 रुपये दराने मका विकावा लागल्याचे सांगण्यात आले. या हमीभाव व प्रत्यक्ष विक्री भावातील तफावत कांदा अनुदानाच्या धर्तीवर सरकारने अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यासोबतच वनजमीनधारकांचे प्रश्न, बांधकाम कामगारांची नोंदणी होऊनही लाभ न मिळणे, मागील 4 वर्षांपासून बैलपोळ्याचे अनुदान न मिळणे, नारपार प्रकल्पाचे पाणी मांजरपाडा 1 मधून नांदगाव तालुक्याला मिळावे, तसेच घरकुल योजनेसाठी शेतकरी व गरजू नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागतात, ही प्रक्रिया थांबवावी, अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या. या सर्व मागण्यांवर नांदगाव तहसीलदार सुनील सौंदाने, गटविकास अधिकारी खताळ, फॉरेस्ट अधिकारी कोकाटे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. संबंधित प्रश्न तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर अखिल भारतीय किसान सभेने रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. नांदगाव तालुक्यात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आज वनजमीन धारकांचा त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा संयुक्त मोर्चा आज नांदगाव चौफुलीवरती करण्यात आला. यामध्ये प्रमुख मागण्या होत्या की जे वनजमीन पारंपरिक वनजमीन कसता गेल्या 50-60 वर्षापासून जमीन काढत आहे, परंतु अद्यापर्यंत अनेक वेळ फायली दिल्या, अनेक मोर्चे केले, पायी लॉंग मार्च केला. एवढं केलेलं असताना सुद्धा अद्यापर्यंत अनेक वनजमीन धारकांना जमीन मिळालेली नाही. ज्या काही लोकांना मिळाल्या त्याच्यामध्ये 10 गुंठे 20 गुंठे अशा प्रमाणामध्ये त्यांना ते प्रमाणपत्र मिळालेत. आमची मागणी आहे की जे वनजमीन कसता त्यांना कुठल्याही प्रकारच्या अटी शर्ती न टाकता त्यांच्या नावावर वनजमीन झाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही लोकांना 7/12 प्रमाणपत्र मिळालेले त्यांचं प्रमाणपत्रावरती कमीत कमी 2 हेक्टरच्या पुढे क्षेत्र मिळालं पाहिजे. त्याचप्रमाणे अतिवृष्टीग्रस्त जे शेतकरी त्यांना अनुदान अद्यापपर्यंत मिळालं नाही, ते सुद्धा अनुदान मिळालं पाहिजे. कारण अनुदानामध्ये सरकारने सांगितलं होतं की तुम्हाला अनुदान देताना आम्ही तुम्हाला रब्बी लागवडीसाठी सुद्धा अनुदान देणार आहे, बी बियाण्यासाठी. परंतु जर कधी अद्यापर्यंत अनुदानच मिळालं नाही तर रब्बीची लागवड करायची कधी? म्हणजे पाणी जर मार्च एंडिंगपर्यंत पाणी संपून जाईल, मग लागवड केल्यानंतर आमचे पिकं जळून जाणार आहे, मग त्याचा काय उपयोग होणार आहे? म्हणून आमची प्रमुख मागणी आहे की वनजमीन धारक असेल किंवा शेतकरी असेल यांचं अनुदान मिळालं पाहिजे. त्याचप्रमाणे मक्याला जे काही हमीभाव आहे त्या हमीभाव आणि खरी विक्री केलेला भाव याच्यामधला जो डिफरन्स आहे तो पण आम्हाला अनुदान रुपये मिळायला पाहिजे. आणि आमच्या ह्या प्रमुख मागण्या सरकारने तात्काळ मंजूर करावा, अन्यथा आम्ही येत्या 2 दिवसामध्ये आता आम्ही इथून चांदवडला चाललो आहे आणि चांदवडवरून पायी लॉंग मार्च आम्ही मुंबईकडे काढणार आहोत, माजी आमदार कॉम्रेड JP गावित यांच्या नेतृत्वाखाली. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूज, नांदगाव. प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.